हॅलो स्टुडंट, तर आज आपण बघणार आहोत मेडिकल सर्जिकल नर्सिंग मधला ऑन्कोलॉजी टॉपिक. ऑन्कोलॉजी मध्ये आपण काय बघतो? ऑन्कोलॉजी नर्सिंग मध्ये त्याचं नाव आहे आज रेडिओ थेरपी अँड किमोथेरपी. रेडिओथेरपी म्हणजेच काय? जे की रेडिएशन आपण देतो पेशंटला आणि त्यांचे जे सेल्स असतात, कॅन्सरस सेल्स, आपण त्यांना डेट करतो. ओके. किमोथेरपी मध्ये पण सेम मेडिसिन आपण देतो त्या ठिकाणी आणि कॅन्सर सेल्सला आपण त्या ठिकाणी डेट करतो. सो किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी. रेडिओथेरपी म्हणजे काय? वर्क काय करते? डॅमेज करते आपल्या डीएनए ला. ओके. डीएनए कोणता? जो की कॅन्सर सेल्सनी बनलेला आहे. मग डिस्ट्रॉय करते त्याची ॲबिलिटी आणि रिपेअर करते रिप्रोडक्टिव्ह इट सेल्फ. म्हणजे स्वतः ते त्यांना रिपेअर करतात. अवर बॉडी काय करते? एलिमिनेट करते जसं की डॅमेज करणार सेल्सला, जे की कॅन्सर सेल्स आहे त्यांना. नॉर्मल सेल जे असतात ते रेडिएशन थ्रू कसे होतात? रिपेअर होतात. ओके. आणि ज्या वेळेला कॅन्सर सेल्स आहेत ते या ठिकाणी किल होतात. हे रेडिएशन थेरपीचं काम आहे. रेडिएशन थेरपी कशी यूज करतो आपण? दोन डिफरंट वेजने आपण ते त्या ठिकाणी यूज करतो. टू क्युअर कॅन्सर क्युअर करण्यासाठी आणि टू सिम्पटम्सला कमी करण्यासाठी, रेड्यूस द सिम्पटम्स. आता कॅन्सरला कमी करण्यासाठी कशी करतो आपण? डिस्ट्रॉय करतो ट्युमर्सला दॅट हॅव नॉट स्प्रेड टू अदर्स बॉडी पार्ट. म्हणजे कोणते? असे ट्युमर जे की आपल्या बॉडीच्या अदर पार्टला स्प्रेड झाले पाहिजे नाही असे. रेड्यूस काय करतो आपण? रिस्क ऑफ कॅन्सर जस की रिटर्न आफ्टर द सर्जरी. ज्या वेळेला सर्जरी झाली पेशंटची, त्यानंतर पेशंट परत आला तर आपण त्याला किमोथेरपी देतो. बरोबर आहे. आता रिड्यूस सिम्पटम्स. आता आपल्याला सिम्पटम्स कमी करायचे. सिम्पटम्स कमी करताना आपण काय करतो? श्रिंक करतो ट्युमर्सला, जसे की अफेक्टिंग त्याची क्वालिटी ऑफ लाईफ. तसे क्वालिटी ऑफ लाईफ आपण त्याची कमी करतो. त्यानंतर लंग्स असेल, लंग्स मध्ये ट्युमर असेल तर आपण तो कमी करतो. एलिव्हेटिंग पेन असेल तर आपण तो पेन कमी करायचा प्रयत्न करतो किंवा जी साईज आहे ट्युमरची ती कमी करण्याचा प्रयत्न करतो. दोन टाईपची थेरपी आपण यूज करतो. एक असतो क्युअर कॅन्सर करण्यासाठी, म्हणजे कॅन्सरला रिपेअर करण्यासाठी. एक असतो की सिम्पटम्सला कमी करण्यासाठी. फ्रॅक्शिएशन्स बेसिक रेडिओ बायोलॉजिक प्रिन्सिपल काय आपली? फ्रॅक्शनेशन्स म्हणजे काय? जसं डिवायडिंग करतो आपण टोटल डोस. ओके. टोटल डोसला आपण कसं डिवाइड करणार? इंटू स्मॉल डेली फ्रॅक्शन्स मध्ये, किंवा वीक साठी किंवा डिफरन्स रिपेअर करण्यासाठी, त्यांची ॲबिलिटी आणि त्यांचं मॅलिग्नंट टिश्यू रिपेअर करण्यासाठी आपण हा डोस डिवाइड करतो. फ्रॅक्शिनेशन म्हणजे काय? स्पेअर करतो आपण नॉर्मल टिश्यू, आपण त्याला रिपेअर करतो, त्याला रिपॉल्युशन करतो, रिपॉप्युलेशन करतो, किंवा त्याला इन्क्रीज करतो आपण ती डॅमेज साईज असेल ती सेल्स. आपण त्याला डिस्ट्रीब्युशन करतो आणि रिऑक्सिजनेशन करतो त्या सेल्सला. आता फोर रेडिओ बायोलॉजी काय? अगोदर आपण रिपेअर करणार. रिपेअर काय करणार? आपण जे पण डॅमेज सेल आहे त्यांना आपण रिपेअर करणार रेडिएशन थ्रू. जे की म्हणजे कशामुळे डॅमेज झालेले? रेडिएशनमुळे डॅमेज झाले. जे नॉर्मल सेल आहे माझे बॉडीतले ते रेडिएशन थ्रू डॅमेज झाले. मग आपण काय करणार? त्याला परत आपण त्याला रेडिएशन डॅमेज झालेला आपण त्याला रिपेअर करण्याचा प्रयत्न करा. रिपॉप्युलेशन म्हणजे काय? त्याची परत ग्रोथ करण्याचा प्रयत्न करणार त्या सेल्स. ओके. रिडिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? की त्या सेल्सला आपण रेडिओ सेन्सिटिव्ह फेज असेल ना, तर त्या आपण त्याला काय करतो? सायकलला आपण मेटाटिक फेज मध्ये कन्वर्ट करतो. रिऑक्सिजनेशन म्हणजे काय करतो? आपण हायपोक जे सेल असेल सेल्सला ऑक्सिजनेशन भेटलेलं नाही, तसं त्या सेलला आपण काय करतो? सेन्सिटिव्ह टू रेडिएशन पर्यंत आपण त्याला बनवण्याचा प्रयत्न करतो. ओके. सोर्स ऑफ आयोनायझिंग रेडिएशन. आयोनायझिंग रेडिएशन म्हणजे काय? फोटॉन्स काय करतो आपण? जसे की फोटॉन्स आहे. फोटॉन मध्ये काय असतं का? आता म्हणजे सोर्स ऑफ रेडिएशन, कोणत्या टाईपचे रेडिएशन प्रेझेंट असतात सोर्स, त्याचे कोणते कोणते? गामा रेज आहे, एक्स रे आहे, त्यानंतर पार्टिकल बीम्स आहे. ओके. गामा रेज मध्ये काय करतो आपण? एमिटेट करतो न्यूक्लियसला रेडिओ ऍक्टिव्ह ॲटम्स म्हणून. ओके. एक्सरेला आपण काय जनरेटेड करतो? लिनियर ऍक्सिलरेटर when the accelerator electrons in hit or टार्गेटला हिट करण्यासाठी एक्सरे. आता पार्टिकल बीम्स म्हणजे काय?
प्रोटॉन्स आहे, न्यूट्रॉन्स आहे आणि इलेक्ट्रॉन्स आहे. हे आपण सोर्सेस ऑफ आयोनायझिंग रेडिएशनसाठी यूज करतो. रेडिएशनचा डोस कसा असतो? अमाऊंट ऑफ डोस इज रेडिएशन ऍब्झॉर्ब करतो तो टिश्यू थ्रू. आता आपण कसं मेजर करणार? ॲव्हरेज एनर्जी ऑफ डिपॉझिट पर युनिट मास ऑफ टिश्यूसाठी. रेडिएशन डोस इज मेजर कसं करतो आपण? क्रे जी ॲट ए वाय. ओके, 1 GY इज इक्वल टू 1 जूल पर kg. ओके. मीट ऑफ रेडिएशन ऑन्कोलॉजी टीम. तर रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट असतो, मेडिकल थेरपिस्ट असतो, त्यानंतर डोसमेट्रिक्स असतो, त्यानंतर रेडिएशन थेरपिस्ट असतो, रेडिएशन ऑन्कोलॉजी नर्स असतात. ओके. आता रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट काय असतो? डॉक्टर असतो, त्याने की डॉक्टरेट असतो रेडिएशन थेरपी ट्रीटमेंटसाठी. मेडिकल रेडिएशन फिजिशियनिस्ट काय असतो? की ट्रीटमेंट प्लॅन करतो प्रॉपरली पेशंटला. आणि डॉसमॅट्रिस्ट म्हणजे काय असतो? जो की वर्क करतो रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट सोबत, मेडिकल फिजिशियन सोबत, आणि कॅल्क्युलेट करतो प्रॉपर डोस ऑफ रेडिएशन किती आपण त्या ठिकाणी देतो एका ट्युमरसाठी. रेडिएशन थेरपिस्ट काय असतो? जो की ऍडमिनिस्टर करतो रेडिएशन अंडर द डॉक्टर सुपरविजन ऑफ प्रिस्क्रिप्शन. रेडिएशन ऑन्कोलॉजी नर्स काय असते? जे की पेशंटला आणि पेशंटच्या फॅमिलीला प्रोव्हाइड करते एज्युकेशन, इमोशनल सपोर्ट असेल, टिप्स असेल, मॅनेजमेंट ऑफ साईड इफेक्ट असेल एखाद्या केमोथेरपीच्या, तर ते त्या ठिकाणी एक्सप्लेन करणार. स्टेप इन रेडिएशन थेरपी. अगोदर एक आपण प्लॅनिंग करतो, स्टिम्युलेशन करतो आणि ट्रीटमेंट करतो. प्लॅनिंग मध्ये आपण काय करतो? डिटरमाइन करतो ऑन्कोलॉजिस्ट थ्रू रेडिएशन थेरपी अप्रोप्रिएट आहे का ट्रीटमेंटसाठी, ते डेव्हलप करण्याचं आपण काम करतो. आपण काय केअर करतो? की कोऑर्डिनेट करतो मेंबर सोबत, पेशंटच्या टीम सोबत किंवा ऑन्कोलॉजिस्ट सोबत स्टिम्युलेशन करतो आपण आणि ट्रीटमेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. प्लॅनिंग रेडिएशन थेरपी आपण साठी काय करतो? आपण सायम्युलेशन्स करतो. सायम्युलेशन म्हणजे काय? ईच ट्रीटमेंट आपण काय मॅप करतो आउट ऑफ इन डिटेल्स यूजिंग जसे की ट्रीटमेंट ऑफ प्लॅनिंग सॉफ्टवेअर असेल. रेडिएशन थेरपी आपण कशी टार्गेट ठेवतो एव्हरी टाइमसाठी. डॉक्टर काय करतात? यूज करतात सेव्हरल डिव्हायसेस, जसे की स्किन मार्किंग असेल किंवा टॅटूज असेल, इमोबिलायझेशन ऑफ डिव्हाइस असेल, कास्ट असेल, मोल्ड असेल आणि हेड रेस्ट असेल. ओके. या टाईपमध्ये टाईप ऑफ रेडिएशन थेरपी कोणती कोणती आहे? जे की डिलिव्हरी करतात 2 वेज म्हणजे एक्सटर्नली आणि इंटरनली. एक्सटर्नली आणि इंटरनली म्हणजे काय? एक्सटर्नल म्हणजे काय? जी की रेडिएशन थेरपी आपण डिलिव्हरी करतो बाहेरच्या साईडने. इंटरनल थेरपी म्हणजे काय? जी थेरपी आपण ब्रॅकेट थेरपी असेल किंवा इम्प्लांटेशन असेल, प्लेसिंग ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह सोर्सेस असेल इनसाइड द पेशंटच्या बॉडीमध्ये, तर तिला आपण इंटरनल असं बोलतो. टाईप ऑफ रेडिएशन थेरपी कशा आहेत? एक्सटर्नल रेडिएशन थेरपी सोर्सेस कोणते कोणते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि पार्टिक्युलेट रेडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय? एक्सरेज आहे, गामा रेज आहे. एक्सरे काय क्रिएट करतात? मशीन्सला लिनियर ऍक्सिलेटर यूज करतात. गामा रेज काय प्रोड्यूस करतात? आयसोटोप्स किंवा सर्टन एलिमेंट, जसे की एक्झाम्पल काय? इरिडियम आयन, कोबाल्ट असेल. रिलीज रेडिएशन जसे की ब्रेकडाऊन असेल. तर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन काम करतात. एक्सरे साठी काय करतात? आपण लिनियर ऍक्सिलेटर हे यूज करतो. गामा रेज, पर्टिक्युलर रेडिएशन्स और द पार्टिकल बीम रेडिएशन्स या टाईपमध्ये. डेप्थ कंट्रोल, स्पेशलाइज मेथड जसे की एक्सटर्नल बीम रेडिएशन साठी काय इंट्रा ऑपरेटिव्ह रेडिओथेरपी असेल, त्यानंतर स्टेरिओटॅटिक रेडिओ सर्जरी असेल, 3D कन्फॉर्मर रेडिएशन थेरपी असेल, त्यानंतर इंटेन्सिटी ऑफ मॉड्युलेटेड रेडिएशन थेरपी असेल. इंट्रा ऑपरेटिव्ह रेडिओथेरपी म्हणजे काय? डायरेक्टली ऑपरेट करतात इलेक्ट्रोबीन्स टू द स्किनच्या अंडर ब्रेस्ट टिश्यू पर्यंत. या टाईपमध्ये स्टेप 1, 2, 3, 4. स्टेरिओटॅटिक रेडिओ सर्जरी अशी असते. 3D कंट्रोल ऑफ रेडिएशन थेरपी. 3D कंट्रोल आपण त्या ठिकाणी देतो रेडिएशन थेरपीसाठी, कन्फॉर्मल आणि कन्व्हेन्शनल साठी. 3D आर्ट. त्यानंतर कन्व्हेन्शनल रेडिएशन रेडिओथेरपी, कन्फॉर्मल रेडिएशन थेरपी, इंटेन्सिटी मॉड्युलर रेडिएशन थेरपी IMRT. 3 टाईपच्या रेडिएशन थेरपी आहे.
त्यानंतर टाइप्स ऑफ इंटरनल रेडिएशन थेरपी, इंट्रा कॅव्हिटरी इम्प्लांट्स, त्यानंतर इंटरस्टिशियल इम्प्लांट्स, इंट्रा ऑपरेटिव्ह इम्प्लांट्स. कॅव्हिटरी इम्प्लांट्स मध्ये काय रेडिओ ऍक्टिव्ह सोर्सेस असेल, जसे की प्लेस इन अंडर द ट्युमरच्या ब्रेस्ट असेल, सर्व्हिकल युट्राइन कॅव्हिटी असेल, यामध्ये आपण इम्प्लांट करतो इंट्रा कॅव्हिटरी. इंटरस्टिशियल इम्प्लांट म्हणजे काय, सोर्स ऑफ जसे की आपण डायरेक्ट प्लेस करतो टिश्यू मध्ये, प्रोस्टेट मध्ये किंवा वजनामध्ये. इंट्रा ऑपरेटिव्ह इम्प्लांट म्हणजे काय, डायरेक्ट आपण ऑपरेटिव्ह इम्प्लांटेशन करतो डायरेक्टली सर्जिकल ट्युमरच्या बेडवरती. ओके, डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो आपण पेशंटच्या सरफेस सोबत. ब्रॅकिओथेरपी म्हणजे काय, रेडिओ ऍक्टिव्ह सोर्सेस जसे की इम्प्लांट करतो आपण ट्युमर्सला सराउंडिंग टिश्यूच्या. ब्रॅकिओथेरपी काय डिलिव्हर करते, हाय डोस ऑफ रेडिएशन जसे की डिझायर टार्गेट व्हाईल मिनिमायझिंग द डोस ऑफ सराउंडिंग नॉर्मल टिश्यू. मिनिमाइज करणार आपण डोस सराउंडिंग जे पण नॉर्मल टिश्यू असेल पेशंटचे त्याच्या. ब्रॅकिओथेरपी डोस रेट काय, जसे की लो डोस रेट असेल LDR, रेडिएशन्स डिलिव्हरी ओव्हर द डेज अँड द मंथ्स, जसे की प्रोस्टेट ग्लँड असेल, ब्रेस्ट असेल, हेड असेल, नेक असेल आणि गायनेकोलॉजिकल कॅन्सर असेल. सो ह्या ट्रीटमेंट कोणा थ्रू देतो आपण, LDR ब्रॅकिओथेरपी, लो डोस रेट ब्रॅकिओथेरपी थ्रू. हाय डोस रेट ब्रॅकिओथेरपी मध्ये आपण काय देतो, त्यामध्ये आपण हाय एनर्जी सोर्सेस ऑफ डिलिव्हरी करतो डोस मध्ये. मग ते मॅटर काय करतात, मिनिट्स पासून तर डेज पर्यंत ते फॉलो होतात. जसे की गायनेकोलॉजिकल डिसऑर्डर असेल किंवा ब्रेस्ट असेल, हेड असेल, नेक असेल, लंग्स असेल किंवा स्किन असेल किंवा सम टाइम्स ऑफ पेशंटचे प्रोस्टेट इम्प्लांटेशन असेल. सो यामध्ये काय यूज करतो आपण, हाय डोस रेट ब्रॅकिओथेरपी यूज करतो. परमनंट वर्सेस टेम्पररी इम्प्लांट. परमनंट इम्प्लांट आणि टेम्पररी इम्प्लांट यामध्ये आपण डिफरन्स बघू. परमनंट इम्प्लांट कसे रिलेटेड असतात, स्मॉल अमाऊंट ऑफ रेडिएशन, जसे की एक पिरियड असतो सेव्हरल मंथ साठी. आणि एक्झाम्पल जसं का आपण बघितलं, लो डोस रेट आपण त्या ठिकाणी प्रोस्टेट इम्प्लांट साठी यूज करतो. त्यानंतर पेशंट काय रिसिव्ह करतात परमनंट इम्प्लांटेशन, जसे की मिनिमली रेडिओ ऍक्टिव्ह किंवा अवॉइड करण्यासाठी क्लोज ऑफ कॉन्टॅक्ट विथ द चिल्ड्रन्स किंवा प्रेग्नेंट वुमन सोबत. टेम्पररी इम्प्लांटेशन आपण कसं करतो, की जसं की ज्यावेळेला आपण बॉडी आपली सेव्हरल आवर्स किंवा सेव्हरल डेज पर्यंत आपण टेम्पररी इम्प्लांट करून ठेवतो आपल्या बॉडी. जसं की कसं पेशंट रिक्वायरमेंट असेल, तसं का पेशंटला हॉस्पिटलायझेशन मध्ये ऍडमिट केलं असेल तर त्यावेळेला आपण इम्प्लांटेशन करू शकतो ट्रीटमेंटच्या साईडला. एक्झाम्पल जर का आपण बघितलं, लो डोस रेट आहे जसं की गायनेकोलॉजिकल इम्प्लांटेशन आहे किंवा हाय डोस रेट असेल, प्रोस्टेट असेल, ब्रेस्ट इम्प्लांटेशन असेल, यासाठी आपण टेम्पररी इम्प्लांट ब्रॅकिओथेरपीसाठी यूज करतो. कॉमन रेडिएशन साईड इफेक्ट काय, ब्रेस्टला होऊ शकते, स्वेलिंग होऊ शकते, स्किन रेड होऊ शकतो, ऍबडन मध्ये काय होणार, नॉझिया होणार, वॉमिटिंग, डायरिया पण होऊ शकतो पेशंटला. चेस्ट मध्ये काय होणार, कफ, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, इसोफेजियल रेडिएशन. हेड अँड नेकला काय होणार, टेस्ट अल्टरनेशन, जसे की ड्राय माउथ, म्युकोसायटिस, स्किन रेडनेस. ब्रेन मध्ये काय होऊ शकतं, हेअर लॉस असेल, स्कॅल्प रेडनेस असेल. पेरिस मध्ये काय डायरिया होऊ शकतो, क्रॅम्पिंग, युरिनरी फ्रिक्वेन्सी होऊ शकते. त्यानंतर वजनाला इरिटेशन त्या ठिकाणी होणार फिमेलला. प्रोस्टेट मध्ये काय होणार, मेल मध्ये इम्पोर्टन्स होणार, युरिनरी सिम्पटम्स त्या ठिकाणी दिसणार, डायरिया पण होऊ शकतो पेशंटला. फटीग साठी आपण काय यूज करू शकतो, लार्ज एरिया आपण त्या ठिकाणी इरिटेट करू शकतो. किमोथेरपी पोर्ट त्या ठिकाणी लावतात, त्या थ्रू आपण ड्रग्स ऍडमिनिस्टर करतो पेशंटला, कॅन्सर पेशंटला किमोथेरपी. PICC पेरिफेरल इन्सर्टेड सेंट्रल कॅथेटर असं नाव त्याला दिलेलं आहे. आपण किमोथेरपी आपण त्यामधून ऍडमिनिस्टर करतो. ओके, या टाईपच्या किमोथेरपी असतात, किमोथेरपी ड्रग्स जे की आपण ऍडमिनिस्टर करतो या थ्रू. ओके, समजलं तुम्हाला? या थ्रू आपण ऍडमिनिस्टर करतो वेन टू आर्म पासून डायरेक्ट आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेट होतात किमोथेरपीचे ड्रग्स. त्या ठिकाणी काय काय असतं, किमोथेरपीच्या पोर्टला सबक्युटेनियस पोर्ट असतो ना, फर्स्ट काय सबक्युटेनियस पोर्ट असतो जो की प्लेस करतो आपण अंडर द स्किनच्या अंडरमध्ये. सब क्लॅव्हिकन व्हेन असेल, त्यानंतर सेप्टम असेल, ट्युबर निडल असेल. मेडिसिन आपण कशी इंजेक्टेड करतो, या थ्रू सेप्टमच्या थ्रू.
जे की केमोथेरपी आपण मेडिकेशन मानतो. आता व्हेन ऑफ राईट हॅम आपण त्या ठिकाणी अप्लाय करतो. PICC क्लॅम्प असतो त्याला क्लॅम्प करणार आपण आणि असेस करणार आपण त्याची कॅप आपण असेसमेंट करणार आणि चेंजेस करणार कॅप मध्ये. समजा तुम्हाला या ठिकाणी आपण काय काय बघितलं मेडिकल सर्जिकल नर्सिंग मध्ये केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी. तुम्ही एकदा प्रॉपर रीड करा. आपण याचे ड्रग्सचं नाव पण बघू पण नेक्स्ट लेक्चरला बघू. म्हणजे की ज्यावेळेला ड्रग्स कोणते कोणते यूज होतात केमोथेरपीमध्ये त्यावेळेला आपल्याला हे अजून जास्त कळतं. ओके, तुम्हाला एवढं माहिती आहे फक्त केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी आपण कसे देतो आणि पेशंटला काय साईड इफेक्ट आहे किंवा पेशंटला काय इफेक्ट आहे देण्यासाठी. ठीक आहे, कळालं. या ठिकाणी आपण लेक्चर थांबूयात आपलं आणि तुम्ही सुद्धा याचा थोडासा स्टडी करा घरी. समजलं. थँक्यू सो मच.